गुड मॉर्निंग. आज बनवले होते मी पेरी पेरी लोटस चिप्स. डोंट वरी, वृंदासाठी विदाउट पेरी पेरी बनवले होते आणि खरंच सांगते खूपच टेस्टी झाले होते. आता लोटस चिप्स साठी लागतात लोटस स्टेम्स. आता हे मार्केटमध्ये तर अवेलेबल असतात, पण शोधायचे नसतील तर सध्याच्या सीझन मध्ये ब्लिंकिट किंवा इन्स्टामार्ट वर इझिली मिळून जातात. आणि हो, लोटस स्टेम्स म्हणजे कमळाच्या फुलाच्या झाडाची मुळं, आणि ही तुम्ही उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता. आणि याचे चिप्स बनवणं तर खूपच सोपं. आधी ही मुळं स्वच्छ धुवून त्याचं व्यवस्थित साल काढून घ्या आणि मग त्याच्या बारीक चिप्सच्या साईडच्या चकत्या करायच्या. आणि हो, किडलेला पार्ट ऑफकोर्स काढून टाकायचा. आणि मग हे चिप्स व्यवस्थित धुवून मी टिश्यू पेपरवर आधी ड्राय करून घेतले आणि मग ते थोडे ड्राय झाल्यानंतर स्टार्ट केलं चिप्सचं प्रिपरेशन. आणि हो, खूप लोक मला विचारतात की डेली रेसिपीज का नाही तुम्ही टाकत. त्याचं कारण म्हणजे आमच्या घरातलं एक छोटंसं बाळ खूप बडबड करायला लागलंय आणि घरभर धावायला पण लागले, आणि मग त्याच्याकडे भरपूर लक्ष पण ठेवायला. पण परत प्रॉमिस करते, लवकरात छान छान रेसिपीज नक्की पोस्ट करेन. आता वळूया रेसिपीकडे. मी आधी तांदळाचं पीठ, मीठ आणि जिरे पावडर एकत्र करून घेतलं आणि मग ड्राय केलेले लोटस चिप्स त्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेतले. आणि जर तुमचा उपवास असेल तर विदाउट तांदळाचं पीठ ही रेसिपी करू शकता. आणि मग कोट झालेले लोटस चिप्स मी डीप फ्राय करून तुम्ही ते 15 मिनिटांसाठी एअर फ्राय पण करू शकता. या डीप फ्राय केलेल्या चिप्स मध्ये थोडंसं मीठ ऍड करून टॉस करून हे चिप्स होते वृंदासाठीचे. आणि मग उरलेल्या चिप्स मध्ये पेरी पेरी ऍड. खरं सांगू का, इतकी इझी आणि सगळ्यात क्रिस्पी रेसिपी मी आजपर्यंत केली. तर काही फॅन्सी बनवून कुणाला इम्प्रेस करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.